नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शुभा ही आवरायला घेत असते आणि त्याच वेळी समीर तिथं आलेला असतो आणि समीर म्हणत असतो की आई तुम्हाला उठवलं का नाहीस. तेव्हा समीरला शुभा म्हणत असते, अरे तुम्ही झोपलेला होतात ना रात्री आणि अचानक बाबांना तिकडे जावं लागलं ना आणि त्यांची तब्येत बिघडलेली होती, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. हे सगळं शुभाचं बोलणं सुरू असतं. शुभा मात्र आवरायची तयारी करत असते. त्याचवेळी समीर तिला म्हणत असतो, पण आई उठवायचं ना गं, तुला माहिती आहे ना, आणि बाबांना एकट्याला पाठवलंस एवढ्या रात्री. तेव्हा शुभा म्हणते, मी काय करणार सांग, आता तू मला म्हणतोयस की मला उठवायचं. ते म्हणत होते की त्याला नको उठवू, त्याला झोपू दे, उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे. आणि तेवढ्यातच तो म्हणतो की मग मी जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभाची आवरावर सुरू असते. शुभाला काळजी वाटत असते की अजूनही नक्की काय झालेलं आहे. तिच्या डोक्यातले विचार काही संपत नसतात. सोमन वहिनींना काय झालं असेल, त्यांची तब्येत कशी असेल, आता त्यांना बरं वाटत असेल का, हे रात्रभर तिथंच आहेत. पोहे बनवत असते ती, तरीही तिच्या डोक्यात विचार सुरूच असतात. तेवढ्यात तिला सुमनचा फोन येतो. सुमन तिला म्हणू लागते की आज मला काही सांगायचं नाही शुभे, तू आज तू यायचं आहे म्हणजे यायचं आहे. सुमन म्हणजे शुभाची मैत्री. शुभाला ती म्हणत असते की काहीही झालं तरी मी तुझं काही ऐकून घेणार नाही. परंतु शुभा म्हणत असते की हां बघते. तेव्हा सुमन म्हणते की आज मीटिंग आहे म्हणजे आहे, तुला मी याच्या आधीही सांगितलेलं आहे, त्यामुळं अजिबात मी तुझं कोणतंही बोलणं ऐकून घेणार नाही. आज तुला मीटिंगला यावंच लागणार आहे. याच्या आधीच्या 2 मीटिंगलाही तू आलेली नाही आणि त्याचबरोबर आजही तुझे काहीतरी नखरे सुरूच असणार आहे. तेव्हा शुभा म्हणत असते, अगं आमच्या शेजारच्या सोमनवहिनी आहेत ना, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुला माहिती आहे ना, मागच्या वेळेस सानूला कावीळ झाली होती, तिला ठेवून मी कसं येणार होते, असं शुभा तिला फोनवरती सांगत असते. तेव्हा मात्र सुमनला राग आलेला असतो. सुमन म्हणत असते की हे तुझं नेहमीचंच चाललेलं आहे, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत बसायचं आणि त्याच गोष्टींमध्ये तू लक्ष घालत असते. तुला अजिबात वाटत नाही की बाकीही अजून काय काय आहे आणि त्याचबरोबर तुला जराही वाटत नाही आहे की स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे. मात्र तू स्वतःच्या विचारात न राहता प्रत्येक वेळेस इकडे असा विचार करत असते की काहीही झालं तरीही तुला फक्त बाकी सगळ्यांची काळजी असते आणि तुला जराही वाटत नाही आहे की स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे. पण तुझं मात्र फक्त दुसऱ्यांसाठी जगणं सुरू असतं आणि ही तिची चिडचिड चाललेली असते. तेवढ्यातच सानू तिथे येते आणि सानू म्हणू लागते की आजी मला आवरायचं आहे, माझं आवरून दे. आणि सानू आली की लगेच शुभा म्हणते की अगं मला ना हिला आवरून द्यायचं आहे, मी तुला नंतर कॉल करू का, असं म्हणत शुभा फोन ठेवते. आणि शुभाने फोन ठेवल्यानंतर मात्र इकडे सुमनला खूपच राग आलेला असतो आणि सुमन म्हणत असते की हिचं नेहमीचंच चाललेलं आहे, हिला प्रत्येक वेळेस मी सांगत आहे पण हिच्या जबाबदाऱ्या काही संपत नाही आहे. शुभाने फोन कट केलेला असतो आणि सानूला उचलून घेतलेलं असतं आणि ती सानूला म्हणत असते की सानू बाळा मला एक सांग नक्की काय आहे ते, कारण तुला आज काय खायचं आहे, शिरा करू का गोड गोड. तेव्हा सानू म्हणत असते की हो. आणि इकडे आता समीर आवरायला घेत असतो. समीरच्या डोक्यात विचार चालू असतात की आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्याचवेळी तिथे लगेचच सीमा येते आणि सीमा म्हणू लागते की काय झालं नक्की, काय करतोयस तू हे. तेव्हा तो म्हणतो की मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, बाबा रात्रीपासून तिकडे गेलेले आहेत, शेजारचे सोमन काकू आहेत ना, त्यांना ॲडमिट केलेलं आहे, त्यासाठी मला तिकडे जायचं आहे. तेव्हा सीमा म्हणते सगळ्यांनी जायची काय गरज आहे आणि तुला त्यांनी आधी सांगितलं का, तू घरचा करता पुरुष आहे ना, तुला उठवलं का त्यांनी, तुला सांगितलं का तू जबाबदारी घे म्हणून, मग तू का उठत आहेस आणि तू का चाललेला आहे, आता गरज काय आहे जायची. तेव्हा समीर म्हणतो तुला कळतंय का सीमा, म्हणजे विचार कर ना, ही वेळ काय आहे, हा काय लग्नाचा किंवा कशाचा कार्यक्रम आहे का की आमंत्रण दिलं नाही म्हणून आपण कॅन्सल करायचं जायचं. अगं बाबा रात्रभर तिकडे गेलेले आहेत, मला तिकडे जाणं गरजेचं आहे, काही शेजार धर्म असतो की नाही. तेव्हा इकडे सीमाचं म्हणणं असतं की त्यांनी तुला काल जाताना उठवलं का, त्यांनी तुला सांगितलंय का तू आमच्याबरोबर चल म्हणून, मग काय गरज आहे तू जायची, म्हणजे कशाला जबाबदारी घेतोस, जर तुला तो मानच देत नसतील तर काय गरज आहे. आणि मला सांग घरातल्या एवढ्या माणसांनी तिकडे जायची गरजच आहे का. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र समीरला राग आलेला असतो. समीर म्हणत असतो काय चाललंय का तुझं प्रत्येक वेळेस. तेव्हा इकडे सीमा मात्र ओरडून बोलत असते मला काही पटत नाही आहे, त्यांनी तुला काल उठवायला पाहिजे होतं, काल तुला सांगायला पाहिजे होतं आणि मग तू गेला असता तर ठीक होतं, आता त्यांना गरजच नाही आहे तर तू कशाला स्वतःहून जातोय. हे सगळं तिचं बोलणं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की समीर मात्र चिडचिड करत असतो आणि तेवढ्यातच तिचा कॉल चालू होतो. ती कॉलवरती असते
आणि समीरला मात्र शांतपणे ह्या गोष्टी हँडल करायच्या असतात, कारण त्याला माहिती असतं हिच्याशी जर वाद घातला तर सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्यात येणार आहेत. इकडे समीर येतो आणि समीर म्हणतो की आई, तेव्हा शुभा म्हणते काय झालं. तेव्हा समीर म्हणत असतो मी पण जातोय तिकडे. तेव्हा शुभा म्हणते की मी पोहे बनवलेले आहेत एक्स्ट्राचे, तू घेऊन जा आणि बाबांनाही खाऊ घाला तिथं, कारण त्यांनी काही खाल्लेलं नसणार आहे आणि 3-4 वेळा तरी त्यांचा चहा झाला असेल, त्यांना तिथे ॲसिडिटी होईल ना आणि ते स्वतःकडे लक्ष देत नाहीत. हे सगळं शुभा बोलत असते आणि त्याचवेळी सीमा तिथं असते. सीमाची चिडचिड सुरू असते. सीमाचा कॉल सुरू होतो आणि सीमाची जी ज्युनियर असते तिने स्वतःचं घर घेतलेलं असतं, तिने पूजा घातलेली असते आणि ती म्हणत असते की आता मी तुम्हाला सगळ्यांना घर दाखवत आहे. आणि म्हणजे हे सीमा जे नाटक करत आहे की माझे खूप महत्त्वाचे कॉल आहेत, तर तसे कोणतेही तिचे महत्त्वाचे कॉल नसतात. म्हणजे इकडं ती घरात गंडवत असते सगळ्यांना की तिचा ऑफिसचा कॉल चालू आहे, तर ती तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसलेली असते. आणि मग समीर ते पाहत असतो आणि तिच्या मैत्रिणीने ते घर घेतलेलं आहे हे ती दाखवत असते आणि इकडे सीमाला राग येतो. सीमा विचार करू लागते की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ते माझ्याच बाबतीत घडत आहे, मला त्रास होत आहे, हेच सगळं तिला वाटत असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सीमाची चिडचिड सुरू असते आणि समीरला वाटत असतं की ती कॉलवरच आहे आणि कॉलवरच माझ्यावर चिडचिड करत आहे. आणि मग तो वाकून बघतो तर तिने तो कॉल कट केलेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कॉल तर कट झालेला आहे, परंतु इकडे सीमाची चिडचिड मात्र अजिबात थांबलेली नसते. ती म्हणत असते की माझ्या ज्युनियरने पण स्वतःचं घर घेतलेलं आहे, त्यांचं स्वतःचं सगळं चालू आहे, पण माझं मात्र नाही. मी याच घरात बसायचं आहे आणि ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्यांचंच सगळं बघायचं आहे. तुला सगळ्यांबद्दल वाटतं रे, तुला सगळ्यांबद्दल वाटतं, तुला आईवडिलांबद्दल वाटतं, तुझ्या बहीण भावंडांबद्दल वाटतं, त्याचबरोबर शेजापाजाऱ्यांबद्दल वाटतं, पण माझ्याबद्दल वाटत नाही. इकडे शुभाने फ्रीजवरती चहा बघितलेला असतो आणि तो चहा तो पिला नाही समीर. मग तिच्या लक्षात येतं आणि तो म्हणते की थंड झाला असेल, मी त्याच्यासाठी गरम करून घेऊन जाते, असा विचार शुभा करत असते. परंतु इकडे सीमा मात्र बोलत असते. ती म्हणत असते की तुझ्यासाठी सगळ्यांसाठी, तुझ्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, फक्त माझ्यासाठी नाही. मी जे काय सांगत आहे ते करायला वेळ नाही, ते मात्र तुला जमत नाही आणि बाकीच्या गोष्टी मात्र तुला चांगल्याच जमत आहेत. आणि ते बोलणं पडतं ते म्हणजे शुभाच्या कानावरती. शुभा तिथं आलेली असते आणि ती समीरकडे येते आणि समीरला म्हणते की हे घे, तुझ्यासाठी चहा आणलेला आहे, तू चहा घेतला नाहीस ना, तसाच राहिला होता, मग तो गरम करून आणला आहे. आणि सीमा पुन्हा मग चेहऱ्यावरती हसू आणायचं नाटक करत असते. शुभाने तर चहा आणलेला असतो, तो चहा दिलेला असतो आणि त्याचबरोबर समीरला ती विचारत असते काय झालं. तेव्हा समीर म्हणत असतो जाऊ दे. समीरने एक गोष्ट मात्र भारी केलेली असते की दोन्हीकडचा समतोल मात्र तो खूप छान पद्धतीने राखत असतो आणि तो इकडे सांभाळून घेत असतो. तो शुभालाही सांभाळून घेत असतो, सीमालाही सांभाळून घेत असतो, शांतपणे सर्व गोष्टी करत असतो. हे मात्र ती खूपच छान पद्धतीने त्याला जमत असतं. आणि त्याचवेळी त्याला शुभा विचारते नक्की काय झालेलं आहे. तेव्हा समीर म्हणतो जाऊ दे. आणि मग ते दोघंजण बोलत असतात आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शुभा म्हणत असते की बाबांकडे जाणार आहेस ना तू, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तू जाऊन ये आत्ता, तेव्हा त्यांना थोडंसं रिलॅक्स वाटेल. आणि त्यानंतर दोघंही बाहेर जातात आणि इकडे सीमा तिच्या कॉलवरच असते म्हणून हे दोघं बाहेर जाऊन बोलत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा मात्र इकडे शुभा मात्र सांगू लागते अरे तुझ्या लक्षात येते का, तुला माहीत नाही आहे, तू जेव्हा पोटात होता ना आणि तेव्हा इथे कोणीच नव्हतं रे माझं बघायला, आणि मग तेव्हा सोमन काकूंनी माझ्यासाठी खूप केलेलं होतं, त्यांना माझ्यासाठी खूप करायच्या, त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक वेळेस माझी काळजी घेतलेली होती. इथं आपल्या शेजारी पाजारी प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, तुमच्या आजारपणात असू दे, यांच्यासाठी काय हवं नको ते माझ्यासाठी. आणि आज त्यांच्यावरती ती वेळ आलेली आहे. मला काय वाटते माहिती आहे का, बाबांना तू तिथं गेलास तर बाबांना लवकर घरी येता येईल, आणि जर ते यायला तयार नसतील तर मग त्यांना जीव घाल, मी डबा पण देते त्यांच्यासाठी, आणि दुपारनंतर मी पण येऊन जाईल, मलाही त्यांना भेटायचं आहे, कारण त्यांची अवस्था जी झालेली आहे ते खूपच विचित्र आहे आणि आपण सगळ्यांनी तिथं जाऊन भेटलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, त्याचबरोबर नानांनाही बरं वाटेल, असं शुभा बोलत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की शुभाचं हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी इकडे
या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र समीर म्हणत असतो की आई, तुला जसं वाटतंय ना तसंच आपण करूया, असं शुभाचं म्हणणं सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र शुभाच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. कारण सोमन काकूंची जी अवस्था आहे तशी अवस्था कोणाची होऊ नये असं तिचं म्हणणं असतं. एकतर त्यांचा मुलगा फॉरेनला असतो, इथे त्यांच्यासोबत राहतही कोणी नसतं आणि या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की शुभा मात्र खूपच इमोशनल झालेली असते. तेव्हा समीर म्हणत असतो की आई, काळजी करू नकोस, आज बहुतेक तिचं वर्क फ्रॉम होम आहे आणि मीही ऑफिसला थोडंसं लेट जाईल, त्यामुळं काळजी करू नको, मी आहे, मी बाबांकडेही जाऊन येतो आणि तिथंही थोडासा थांबतो, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, असं इकडेच समीरने ठरवलेलं असतं. आणि समीर हे सगळं छान पद्धतीनं हँडल करत असतो. त्याचबरोबर सीमा मात्र प्रत्येक वेळेस तोंडाला येईल ते बोलत असते. एवढ्यात इकडे डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणू लागतात की आत्ता त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं आहे, त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. आता तुम्हीच सांगायचं आहे की व्हेंटिलेटर किती वेळ ठेवायचं आहे ते तुम्ही विचार करा आणि मला सांगा, कारण व्हेंटिलेटर जर काढला तर त्या राहणार नाहीत. म्हणजे जणू काय त्यांचे आता शेवटचे श्वास सुरू आहेत आणि व्हेंटिलेटरमुळे त्यांना श्वास घेता येत आहेत अशी अवस्था तिथं झालेली असते. आणि त्याचवेळी नानाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. नाना म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, आम्ही एकत्र होतो रे, पण आम्ही सहवास मात्र अजिबात लाभला नाही. हे सगळं नाना बोलत असतात आणि इकडे यशवंत मात्र नानांना समजवत असतो. नाना, असं नको करूस तू, आपण ठरवूया काय करायचं आहे ते, असं यशवंत नानांना बोलत असतो. नानांना समजवत असतो की काही झालं तरी आपण आहोत ना, आत्ता बघूया काय करता येईल ते. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शुभा मात्र समजवत असते आणि शुभा पण इकडे रडवेली झालेली असते. यशवंत मानी, नाना, सर्वजण तिथं, बाकीचे सगळे ज्येष्ठ मंडळी तिथं जमलेले असतात आणि ते सगळेजण आता शुभा त्याचबरोबर घरची यशवंतच्या मनात आता त्या क्षणी काळजी येऊ लागते, ती म्हणजे आपल्या शुभाबद्दल. कारण शुभा पण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. इकडे नाना मात्र यशवंतला सांगत असतात की अरे, तिनं स्वतःकडे लक्षच दिलं नाही ना, प्रत्येक वेळेस दुसऱ्यांसाठी जगत राहिली आणि या बायका अशाच करतात. आणि बघितलंच ना काय झालेलं आहे. सगळेजण आता तिथं जमलेले असतात, सगळेजण बोलत असतात, सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. आणि इकडे शुभा मात्र फोन करते आणि यशवंतला मात्र धक्का बसलेला असतो. त्याला असं वाटत असतं की माझ्या आधी जर शुभाला काय झालं तर माझं कसं होईल. आणि यशवंत त्याच धक्क्यात असतो. त्याच वेळी नेमका शुभाचा फोन येतो. शुभा म्हणते की तुम्ही कधी येणार आहात घरी. तेव्हा यशवंत म्हणतो की तू जेवलीस का, मला एक आधी सांग, तू जेवलीस का. हे सगळं यशवंतचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी शुभा म्हणते की अहो, असं काय बोलताय तुम्ही आला की मी जेवेल, मी तुमच्यासाठी थांबली आहे ना. तेव्हा यशवंत म्हणतो की नाही, तू आधी जेवून घे, तुला काही होता कामा नाही ना, तुला काय झालं तर. आणि असं यशवंत बोलल्यानंतर शुभाला धक्का बसतो. शुभा म्हणते अहो, असं काय बोलताय, मला काही नाही होणार. परंतु इकडे शुभा आता देवाच्या समोर हात जोडून उभी असते. सोमन वहिनींना काही होऊ नये अशी ती अपेक्षा करत असते. त्यानंतर ती आवरते, पर्स घेते आणि निघालेली असते. त्याचवेळी दारात सीमा येते आणि सीमा म्हणू लागते की आई, तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का. तेव्हा मात्र शुभा म्हणते की हो, मी हॉस्पिटलला चाललेली आहे. तेव्हा ती म्हणते अहो, मला मीटिंग आहे, माझे कॉल आहेत आणि सानूचा प्रोजेक्ट करायचा आहे. तेव्हा शुभा म्हणते की मी नंतर करून घेईल तिच्याकडून प्रोजेक्ट. परंतु सीमा मात्र म्हणत असते की नंतर कधी, आता नंतर संध्याकाळी तिला डान्स क्लासला जायचं आहे, आल्यानंतर ती दमून जाते आणि मग प्रोजेक्ट कसा होणार. आणि आत्ता ते खूपच किचकट आहे, माझ्या कॉलमुळं मलाही ते करता येणार नाही. मला असं वाटतंय की तुम्ही तो प्रोजेक्ट करून घ्यावा, असं शुभाला ती सांगत असते. शुभा म्हणत असते की अगं, सोमन वहिनींची तब्येत बिघडली, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते आणि तिथून जाऊन आल्यानंतर तो प्रोजेक्ट करायला घेते. परंतु इकडे सीमा मात्र अजिबात ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की नाही, काही झालं तरी तुम्ही आधी प्रोजेक्ट करा आणि नंतर जा. कसं आहे, मेलेल्या मड्याच्या शेजारी कितीही जाऊन बसलात तरी ते मडं काही जागं होणार नाही, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा शुभा म्हणत असते अगं, असं काय बोलते, आपले शेजारी आहेत ते, त्यांनी आपल्यासाठी खूप केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा शुभालाही वाईट वाटलेलं असतं. परंतु सीमाच्या तोंडाला मात्र अजिबात लगाम नसतो. ती तोंडाला येईल ते बोलत असते आणि प्रत्येक वेळेस तिचं हे बोलणं नेहमीच झालेलं असतं. आणि सीमा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मात्र तिचं अति झालेलं असतं. तेवढ्यातच दारात रिक्षा घेऊन सुमन आलेली असते आणि सुमनला पाहून तर इकडे सीमाला धक्काच बसतो. आणि शुभा म्हणते अगं,
तेव्हा ती सांगते की हो, तू मला माहीत होतं तू येणारच नाही, काही ना काही कारणं देणार आहे, म्हणून मी स्वतः रिक्षा घेऊन आलेली आहे, तुला मीटिंगला यावंच लागणार आहे, आज मीटिंग महत्त्वाची आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तर शुभा म्हणत असते की अगं हो मी आले असते, पण सानूचा प्रोजेक्ट करायचा आहे. तेव्हा सुमन म्हणत असते अगं मला कळतच नाही आहे, अगं तुझी कामं झाली, तुझे शाळेचे प्रोजेक्ट झाले, तुझ्या मुलांचे झाले, आता नातवंडांचे इथूच करणार आहे. तुझ्या मुलाला आणि त्याच्या सुनेला काही कामधंदा नाही आहे का? म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांचेही आवरता येत नाही का? हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तिकडे ओरडून बोलत असते ती म्हणजे सुमनला खूप राग आलेला असतो. सुमनला ही गोष्ट पटतच नसते की हे सगळं काय चाललेलं आहे, म्हणजे हे सगळं किती दिवस तू करणार आहेस त्यांच्यासाठी, मला कळेल का? हे सगळं सुमन बोलत असते. तेव्हा शुभा म्हणत असते अगं आपल्या मुलांप्रमाणेच आपल्या सुनाही आता कामं करतात ना, त्यामुळं या गोष्टी आपल्याला करणं भागच आहे. आणि असं काय म्हणतेस गं तू? त्याबरोबर हे सगळं ती समजत असते. सुमनला ती म्हणत असते की आज नाही जमणार. म्हणजे सीमाच्या मूर्खपणामुळे इकडे शुभाला हॉस्पिटलमध्ये पण जाता आलेलं नसतं आणि तिच्या मीटिंगलाही. तेव्हा सुमन तिला म्हणत असते अगं तिची जशी मीटिंग आहे तशी तुझीही मीटिंग आहे ना. तरीही सुमनला एकटीलाच पाठवून शुभा मात्र घरीच थांबते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत असतं की एवढं सगळं शुभा समजून घेत असून पण सीमाचं वागणं मात्र बदलत नसतं. ती अति करत असते आणि हेअर ड्रायर फेकून देते आणि म्हणते की या घरात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझं कधीही चांगलं होणार नाही. हे सगळं ती बोलत असते. आणि जेव्हा ती ड्रायर फेकून देते त्याचवेळी यशवंत बाहेरून आलेला असतो आणि तो ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो आणि तो ड्रायर त्याच्या पायात जाऊन पडतो. आणि त्या क्षणी आता शुभाला खूप राग आलेला असतो. शुभा खूप चिडलेली असते आणि इकडे हे जे वागणं असतं ते प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीनं चालू असतं आणि सीमाची मात्र चिडचिड होत असते. शुभालाही या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. शुभा म्हणत असते की हिच्या वागण्याला आता लगाम घातलाच पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस या घरातले संस्कार मी तिला सांगत आहे, या घरामध्ये कशा पद्धतीनं वागलं जातं, कशा पद्धतीनं राहिलं जातं, पण हिला त्या गोष्टी समजून घ्यायच्याच नाहीत, तर आता तिला माझ्या भाषेत समजून सांगावं लागणार आहे असा विचार आता शुभाने केलेला आहे. आणि त्याचवेळी यशवंत तिथून आलेला असतो. त्यानंतर रात्री समीरच्या समोर शुभा सीमाला समजवत असते, तिला सांगत असते की तुझ्या लक्षात येतं आहे का, या घरातले संस्कार आहेत ते जोडून घेण्याचे, एकमेकांना समजून घेऊन एकमेकांशी व्यवस्थित राहण्याचे, पण तुला जर प्रत्येक वेळेस या गोष्टी जमत नसतील तर मला आता विचार करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर सीमा बाहेर गेलेली असते तर एक बिल्डर तिकडे फिरत असतो आणि तो म्हणत असतो की रिडेव्हलपमेंटचा वगैरे काही विचार आहे का इथे, असं तो बोलत असतो. आणि सीमा मात्र त्यांच्याशी बोलत असते. आता सीमाच्या डोक्यात हे घर रिडेव्हलप करायचं असा विचार येणार आहे, तर या विचारांना आळा कसा घालणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.